होता आणि त्या ठरावास शिवसेनेतर्फे पूर्ण विरोध त्या ठिकाणी केलेला होता. त्या ठिकाणी विस्तृत भूमिका चौगुले साहेब मांडतीलच, परंतु केंद्र शासन राज्य शासन यांची भूमिका शिक्षण धोरणाच्या अनुषंगातून आणि त्याचबरोबर महाराष्ट्र आणि नवी मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रामधील क्षेत्र या ठिकाणी मराठी माध्यमचा चांगला त्या ठिकाणी शाळांचा निकाल, त्या शाळांमधील पटसंख्या ही सगळी वस्तुस्थिती पाहून त्या ठिकाणच्या पालकांवर त्या ठिकाणी नव्याने शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांवर एक अन्यायकारक असं शिक्षण रूपांतरण धोरण त्या ठिकाणी संपूर्ण शाळा इंग्रजी माध्यम करण्याचा लादला. त्याविषयीची भूमिका चौगुले साहेब मांडतील. त्याचबरोबर 2 दिवसापूर्वी या ठिकाणी त्या महासभेमध्ये एक अभिनंदन प्रस्ताव आलेला होता आणि अभिनंदन प्रस्ताव तो त्या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून नवी मुंबईतील MIDC क्षेत्रातील झोपडपट्टीच्या पुनर्विकासाच्या अनुषंगातून त्या ठिकाणी एक अभिनंदन प्रस्ताव म्हणजे जो MIDCने टेंडर काढलेलं होतं तो रद्द झाल्याच्यामुळे अभिनंदन प्रस्ताव आला असताना त्या सभागृहामध्ये सत्ताधारी मधील काही जे सदस्य असतील या सदस्यांनी शासनाच्या GRचा उल्लेख जो महसूल विभागाने, महसूल आणि वने या विभागाने काढलेला GR शासन निर्णय आहे आणि त्याचा उल्लेख केला आणि तो शासन निर्णय खरं म्हणजे किन विषयों को आपने हाईलाइट किया? मेरा हाईलाइट यही है कि जो नवी मुंबई महानगर पालिका के माध्यम से 2026 का जो शिक्षण धोरण इन्होंने मेजॉरिटी इसके ऊपर उन्होंने जो पास करके लिया उसको वापस करने के लिए मैं गया हूँ क्योंकि इन्होंने जो धोरण लाया है ये धोरण शिशु से बोलेगा तो शिशु और केजी उधर से अभी शिशु बंद करने का और केजी चालू करने का ऐसा उन्होंने धोरण लाया है. हमारा कहना है कि ये इसके ऊपर मराठी भाषा के ऊपर निरंतर आने वाला मराठी शिक्षण के ऊपर शिक्षण ही बंद होने वाले हैं. किसी भी हालत में मराठी शिक्षण हम बंद करने देने वाले नहीं. इसके लिए हम कोर्ट में गए. दूसरा जो ये मुद्दा है कि जो झोपड़पट्टी पुनर्वसन का मामला है उसको आपने चैलेंज किया है, अभी क्या स्थिति है शिवसेना की? अरे हमारी स्थिति वही है, हम दोनों शासन ऊपर युति का शासन है, युति के शासन के माध्यम से हमारा झोपड़पट्टी का भला होना चाहिए. हमारे यही है, लोग कोई भी करे उसके लिए हमारा मदद शासन के माध्यम से होना चाहिए. ये हमारे ध्यान है. किसी भी हालत में हमारा झोपड़पट्टी का पुनर्वसन हो, नहीं तो झोपड़पट्टी हमारे नाम पे करे, मगर होना चाहिए शासन के माध्यम से होना चाहिए. हमारे ध्यान है. जो मुख्यमंत्री कह रहे हैं और जो यहाँ पर सत्तारूढ़ दल जो कह रहा है दोनों में कितनी तफावत आपको दिख रही है? जो कहीं आपको लगता है कि नवीनबेकरों को मिसगाइड किया जाए, मिसलीड किया जा रहा है? अभी यही तुम छाती ठोक के तो उनको बताना चाहिए कि देखो मुख्यमंत्री क्या कह रहे हैं और ये आदमी क्या कह रहे हैं. ठीक है. तो अभी क्या 20 मार्चला तो प्रस्ताव आमच्याकडे आला शिक्षण धोरण निदान. आम्ही त्या दिवशी त्यांनी ज्या पद्धतीने शिक्षण धोरण चालू केलं, आता काल मला ते देसाईचं अभिजित देसाईचं मला अभिजितचं मला त्याचं मी कौतुक करतो. त्यांनी काल बोलता बोलता एका याच्यात बोलून गेला तो का महिला मंडळांना तुम्हाला कपडे द्यायला शिवायला द्यायला महिला बचत गटांना हे वाटते आणि महिला मंडळाच्या माध्यमातून तुम्ही शिक्षकांची भरती करता 34 करोडांनी वगैरे. चांगलं ज्याचं जिथं पाहिजे तिचं कौतुक करायलाच पाहिजे. आता शिक्षण धोरण 20 मार्च रोजी सर्वसाधारण सभेमध्ये शिक्षण रूपांतर धोरण 2026 हे धोरण अत्यंत व्यापक प्रमाणात त्यांनी या ठिकाणी आणलं होतं. एक प्रकारे आज तुम्ही बघताय की आज महाराष्ट्रामध्ये काय चाललंय,
की धोरण मराठी भाषा याच्यावरती जास्त जोर चालू आहे. म्हणजे टीव्ही मीडिया उघडली की आपला मराठी भाषेत चाललंय. ही महाराष्ट्रामधली पहिली महानगरपालिका असेल नवी मुंबई की आज हे मराठीची गळचेपी करतायत. पूर्णपणे मराठी शिक्षण बंद करायचं धोरण त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे आम्ही या शिक्षण रूपांतर धोरणाला आमचा विरोध नव्हता ना, आमचा नाही आहे. इंग्लिश मिडियम चालू करायला पाहिजे पॅरलल. एका साईडला इंग्लिश मिडियम चालू करा, एका साईडला मराठी मिडियम चालू असू द्या. पण यांनी ठरवलं की नाही, केजी पासूनच मराठी बंद, डायरेक्ट इंग्लिश चालू. हे कुठला राज्य? महाराष्ट्रामध्ये राहून जर तुम्ही मराठी पहिल्यापासून बंद करताय म्हणजे ही कुठली महानगरपालिका आहे? मेजॉरिटीच्या जीवावरती आम्हाला बोलून नाही द्यायचं. आम्ही या विषयाला आम्ही सभात्याग केला होता. विरोध करून आम्ही सर्व लोकांनी सभात्याग केला होता आमच्या सदस्य. आणि मेजॉरिटीच्या जीवावर हे ठराव पास करून घेतला. म्हणजे आश्चर्य वाटतं. केजी चालू करावा, केजी पासून इंग्लिश मिडियम चालू करावं, त्याचं पहिलं मराठी जे चालू आहे ते मराठी पण चालू ठेवायला पाहिजे. आमचं तेच मागणं होतं. पण नाही, यांनी पूर्णतः मराठी बंद म्हणजे मराठी नको, म्हणजे पूर्णपणे मराठी नको अशा पद्धतीने गळचेपी यांनी चालवली आहे. इथे मराठी शिकणारी लोक नाहीत अशातला प्रकार नाही आहे. मराठी शिकणारे आहेत ना. आणि आता त्यांचं धोरण, आता मला तुम्ही सांगा, उद्या इंग्लिशला केजी घेतली तर जर समजा मराठी बंद केलं आणि केजीला इंग्लिशला गेले, पहिलीला इंग्लिश झाले, मग पहिलीतल्या मराठीचे टीचर सर काय करतील? आज नाही बोललं तर 80 का 88 आपल्या 80 शाळा आपल्या आहेत मराठी मीडियमच्या. आणि 546 शिक्षक आहेत. मग या 546 शिक्षकांचं काय होणार? मग असंच कुठल्या तरी महिला मंडळाच्या माध्यमातून शिक्षक, या मराठी शिक्षकांना तुम्ही काय ट्रेनिंग देणार का इंग्लिश? म्हणजे एक प्रकारे या मराठी शिक्षकांची पण गळचेपी आहे.